पुणे में अंजलि आंबेडकर ने महिलाओं के खिलाफ बढ़ते अत्याचारों और प्रशासन की लापरवाही के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। उन्होंने निष्पक्ष जांच की मांग की और पुलिस कमिश्नर को लापरवाही का जिम्मेदार ठहराया। पुणे में अंजलि आंबेडकर ने महिलाओं और दलित आदिवासियों पर हो रहे अत्याचारों के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। हाल ही में स्वारगेट में हुई घटना ने एक बार फिर प्रशासन और पुलिस व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। परभनी में पुलिस अत्याचार के कारण एक युवक की मौत हो गई, जिससे जालना में आक्रोश है। अंजलि आंबेडकर ने मांग की कि जहां भी अत्याचार हो रहे हैं वहां निष्पक्ष जांच होनी चाहिए। पुलिस पर आरोप है कि वे कई मामलों में लापरवाही बरतती है और कभी कभी आरोपियों को बचाने की कोशिश करती है। इस घटना में पुलिस कमिश्नर की भूमिका भी सवालों के घेरे में है। पुण्यासारख्या शहरात हे हा शब्द प्रयोग वापरताना पुणे खरोखरच स्त्रियांकरता सुरक्षित राहिलेला आहे का, हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीतर्फे विचारण्यात येते। म्हणजे केवळ संपूर्ण महाराष्ट्रच हा एकेकाळी पुरोगामी आणि त्याचप्रमाणे सुरक्षित राज्य धरलं जात होतं, त्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या घटना वाढतायत। आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं ह्याच्याबद्दलचं अत्यंत हलगर्जी व ढिलं धोरण आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय। पुण्यात आज अत्यंत लाजिरवाणी घटना घडली। स्वारगेट सारखं जे अत्यंत सतत 24 तास गाजलेलं स्टेशन असतं, तिथे पहाटे 5 वाजता बलात्कार होतो आणि जोपर्यंत आरडाओरडा होत नाही तोपर्यंत इथे काहीही सुरक्षितता ते कोणी त्याच्याकडे दखल देत नाही, हे खूप महत्वाचं आहे। आज दुर्दैवानी गोष्ट आज अशी निर्माण झालेली आहे इथे की जोपर्यंत नागरिकांचा उठाव होत नाही तोपर्यंत इथलं शासन इतकं निर्डावलेलं आहे की त्यांना स्वतःहून काहीही कार्यवाही करायची गरज वाटत नाही। आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये केवळ एका छोट्या बंदच्या कारणावरून प्रचंड मोठे पोलीस अत्याचार झाले, त्याच्यात एका युवकाचा बळी गेला, तरी सुद्धा अद्याप सिरियसली कारवाई केलेली नाहीये। आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करतोय की जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत, तत्परतेने चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील।